आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी आज हस्तांदोलन केलं। विधानभवनाच्या पायऱ्यांवर या दोघांमध्ये हस्तांदोलन झाल्याचं पाहायला मिळालं। विधानभवनाच्या पायऱ्यांवर एकमेकांचं अभिनंदन त्यांनी केलं आणि दृश्य पहा, महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरे एकमेकांबरोबर हस्तांदोलन करत असताना, त्यांचं अभिनंदन करत असताना आदित्य ठाकरे दुसऱ्यांदा आमदार झालेत। आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये झालेलं हे हस्तांदोलन आपण पाहतोय आणि या संदर्भात बोलण्यासाठी, चर्चा करण्यासाठी हे दृश्य ज्यांनी पाहिली आहेत त्या मनश्री पाठक आमच्या प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत। मनश्रीकडून आणखी आपण तपशील जाणून घेऊया। मनश्री, एक वेगळी दृश्य आपल्याला पाहायला मिळाली ती म्हणजे आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांचं हस्तांदोलन। खरं तर यापूर्वी सुद्धा अनेकदा पाहिले, मात्र नेहमीच विरोधकांच्या भूमिकेत असणारे ह्या दोघांनी एकमेकांमध्ये हात मिळवले एकमेकांशी। निश्चितच एक दिलासादायक चांगलं चित्र पाहावं लागेल। नक्की आज जर आपण विधान भवनात बघितलं असेल तर 15व्या विधानसभेची सुरुवात ही बऱ्यापैकी सकारात्मक, आश्वासक झाली असं म्हणायला हरकत नाही, कारण ज्या पद्धतीने प्रत्येकाने आपापल्या वेगळ्या शैलीमध्ये या विधान भवनात प्रवेश केलेला आहे, एंट्री घेतलेली आहे। ज्यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधान भवनात प्रवेश करते झाले तेव्हा अतिशय साधेपणाने त्यांनी प्रवेश केला, आपल्या काही आमदारांना ते भेटले। मात्र विधान भवनाच्या पायऱ्यांवर असताना आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे एकमेकांच्या समोर आले। सुरुवातीला त्यांनी एकमेकांना दुरूनच नमस्कार केला, त्यासोबत हस्तांदोलनही केलं। काही क्षण ते एकमेकांशी बोलले सुद्धा आणि एकमेकांशी बोलत त्यांनी एकमेकांचं अभिनंदन सुद्धा केलेलं आहे। त्यामुळे एकंदरीत असं दिसतंय की गेल्या 5 वर्षांमधलं राजकारण आपण बघितलं, विशेषतः ठाकरे आणि फडणवीस यांच्यातला सामना जर आपण बघितला, भाजप आणि शिवसेना ठाकरे यांच्यातला, तर बऱ्यापैकी तिखट असा हा सामना झालेला होता। मात्र 15व्या विधानसभेची नवी सुरुवात करताना एक नवीन आश्वासक, सकारात्मक वातावरण एकंदरीतपणे आपल्याला या व्हिडिओमधून स्पष्टपणे बघायला मिळत आहे। यासोबतच जेव्हा एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी सुद्धा विधान भवनात प्रवेश केला तेव्हा त्यांनी देखील आपापल्या शैलीत प्रवेश केला। अजित पवारांसोबत त्यांचे आमदार हे गुलाबी फेटे घालून होते, तर एकनाथ शिंदे यांचं स्वागत करण्यासाठी एकंदरीतच मनश्री खूपच सकारात्मक आणि हे चांगलं वातावरण असं महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात या निमित्तानं पाहायला मिळालं। धन्यवाद मनश्री दिलेल्या माहितीसाठी।